तर अंजली दमानिया यांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी पलटवार केलेला आहे। अर्धवट दमानिया आपण खोटे बोलून GR काढला वगैरे म्हणून जे ज्ञान देत आहात ते आपल्या अर्धवटपणाचे आणि मिळालेली सुपारी वाजवण्यासाठी उतावळी झाल्याचे उद्योग आहे। अशा शब्दात मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर पलटवार केला आहे। तसेच दमानिया यांनी केलेले आरोप स्पष्टपणे फेटाळून लावलेले आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला असे भासवून मंत्री धनंजय मुंडे यांनी शासनाकडून पैसे घेऊन भ्रष्टाचार केला आहे। प्रत्यक्षात संबंधित निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेलाच नव्हता। तारीख नसलेल्या पत्रावरही धनंजय मुंडे यांनी अनेक वेळा सह्या केल्या आहेत असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला होता। त्यांच्याच याच आरोपांना धनंजय मुंडे यांनी आता उत्तर दिलेलं आहे। शासनाचे कार्य नियमावलीनुसार GR अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे। त्यासाठी प्रक्रिया आखून ठेवण्यात आलेली आहे। विभागातील कक्षी अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणातील फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव विभागाचे सचिव अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यतेस येत असते। मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी व झाल्यानंतर सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे IAS अधिकारी स्वतः ती फाईल तपासतात आणि त्यानंतरच तो शासन आदेश निर्गमित होतो। त्यामुळे खोटे बोलून GR काढला वगैरे असे म्हणणे म्हणजे निव्वळ मीडिया ट्रायल करणे आणि आपल्या अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन करणे असे आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेला आहे। आपल्या अशा अर्धवटपणामुळेच गेल्या 15 वर्षात आपण ज्या काही मीडिया ट्रायल रन केल्या, ज्या कोणाविरुद्ध आरोप केले, त्यातील एकही आरोप अद्याप सिद्ध होऊ शकलेला नाही। मंत्रिमंडळाचा निर्णय झाला किंवा नाही असे भासवून निर्णय होत नाही। ती भासून गोष्ट करण्यासाठी ती अर्धवट दमानिया यांची प्रेस कॉन्फरन्स नव्हे। मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्यानंतर राज्यातील सर्वोच्च IAS अधिकारी असलेले माननीय मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केले जातात। अर्धवटरावांनी प्रक्रियेची माहिती घेतली असता असे बिनडोकाचे विधान कदापि केले नसते असे धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे। तसेच ऑफिस ऑफ प्रॉफिट पासून नसलेल्या घोटाळ्यांचे कोणते तरी कागद समोर दाखवून त्याला पुरावा म्हणणे आणि मीडिया ट्रायल रन करणे हे बदनामिया यांचा धंदा झालेला आहे। त्या संदर्भात त्यांच्याकडे कॉन्क्रीट कागदपत्रे असल्यास त्यांनी न्यायालयात जावे। न्यायालयामध्ये आम्ही त्यांना योग्य ते धडा शिकवू असे धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। फर्टिलायझर कंट्रोल हा केंद्र शासनाचा कायदा आहे, हा नियम आहे। त्यानुसार विशिष्ट प्रमाणपत्र धारण केल्याशिवाय व खत निर्माण कंपनीने अधिकृत केल्याशिवाय खतांची विक्री करता येत नाही। या संदर्भात इफ्कोने संबंधित कंपन्यांना 2021, 2022 व 2023 मध्ये सुद्धा नोटीस दिलेले आहेत। पण आपल्या सोयीचे तेवढे बोलायचे आणि अर्धवट ज्ञान प्रदर्शन करणे हे धोरण फक्त बदनामीसाठी केले आहे देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे। सदर कंपन्या या आमच्या उत्पादित खते विकण्यास प्राधिकृत नाहीत। फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमधील तरतुदीप्रमाणे प्रमाणपत्र असल्याशिवाय अशी खते विकता येत नाहीत अशा प्रकारची प्रेस रिलीज आमचे सहाय्यक यांनी नव्हे तर स्वतः इफ्कोने काढलेली आहे। पण अर्धवटराव दमानिया यांचे ते लक्षात बहुधा आले नसावे म्हणून अथवा गैरहेतूने त्यांनी हेतू आरोप केलेले दिसतात। तर अशा प्रकारे आता मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियावर पलटवार केलेला आहे। अंजली दमानिया यांनी काल त्यांच्यावर आरोप केले होते 200 कोटीचा घोटाळा केला। त्याच्या अगोदर पण एक आरोप केला होता की रस्त्याचे बिल उचलून वगैरे असे ते फर्टिलायझर औषधच्या ज्या बाटल्या आहेत त्या जास्त किमतीमध्ये विकल्या। अशा प्रकारचे जे दमानिया यांनी आरोप केले आहेत ते सर्व मंत्री धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावलेले आहे। तसेच अगोदर पण त्यांच्यावर आरोप केला होता, तेव्हा सुद्धा मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर पलटवार केला होता। तेव्हा म्हणले होते की अंजली दमानिया नसून ते अंजली बदनामी आहेत आणि तुमच्या बुद्धीची मला कीव येते। अशा प्रकारचं आता हे प्रकरण दोघांमध्ये चाललेलं आहे। आता याचा शेवट कुठं होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर कुठेही जाऊ नका, बघत राहा, पुढचा व्हिडिओ लवकरच येईल। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद।